खूप आनंद होतोय. मी माझ्या घरी परत आलो. खूप खूप म्हणजे खूप आनंद होतो. मी बाहेर होतो, मला कसं तरी वाटत होतं. कुठे गेलो काय गेलो असं वाटत होतं. पण असो, आज उद्धवजी साहेबांच्या हस्ते बंधन बांधून घेतलेलं आहे. तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी ताईत घातलं होतं. आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात मनगटात भगवा बांधलेले आहेत. मी या भगव्याच्या पायी म्हणून या सोलापूरची सेवा करत आहे. काय झालं भाजपमध्ये असं साहेब की मन रमलं नाही तुमचं आणि बाहेर पडलं? भाजप गेलो ते वाट चुकली माझी. भाजपामध्ये काही रस नाही आहे. नुसतं गोड बोलतात, काही त्यात तथ्य नाही आहे. ही दोन्ही आमदार काही कामाचे नाही. ते सत्याचे मंत्री होते, पालकमंत्री होते, आमदार होते, दिल्लीत खासदार त्यांचा, सत्ता त्यांच्या, पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही. हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे. सोलापूरचा बकास केले त्यांनी. दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत. एकमेकाला तिकडे गेलं की इकडं, इकडे गेलं की तिकडं. ते दोन्ही देशमुख नोटक्के माणसं आहेत. ते विकास माणसं नसून दुष्ट माणसं आहेत. यांच्या ताकद नाही आहेत. सोलापूरचा विकास करावा त्यांचा विचार नाही आहेत. फक्त मी पुढं तू पुढं, मी कसं खाऊ तू कसं खाऊ, आणि भांडायचं आणि मिळून खायचं. की अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत. मला म्हणून मी वाईट वाटतं. माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे. माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे. दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकरी मोलमजूर ताट मानाने जगलं पाहिजे. सोलापूरला एक साधा IT आणू शकले नाही. सोलापूरला कारखाना आणू शकले नाही. सोलापूरचा प्यायला पाणीसुद्धा दररोज मिळत नाही. 6-6 दिवस 8-8 दिवस पाणी प्यावं लागतं. हे दुर्दैव या ठिकाणी बनावं लागणार आहेत. हे स्वतःचं मंगल लोकमंगल. बापू तिकडे हे इकडं. कल्याणशेठची बघला रोज टेवडीवरती नऊ आकाडी किंवा इकडे. तंबाखू घ्यायचं, चुना लावायचं. कुणाचं तंबाखू कुणाचं चुना. आणि सोलापूरला चुना लावले म्हणून मला दुःख वाटला. म्हणून म्हणलं त्यात अर्थ नाही आहे. मित्रांनो, मला काही नको आहे. मला सोलापूरला काहीतरी द्यायचं आहे. तुम्ही शिवसेनेत होता तेव्हा शिवसेनेचा आमदार होता, भाजपमध्ये गेलात, भाजपचा आमदार झाला. आता परत शिवसेनेचा सुभाष देशमुख आमदार राहिले. आता पुन्हा दक्षिणमध्ये तुम्ही आलेला आहात शिवसेनेमध्ये. पुन्हा दक्षिणमध्ये शिवसेनेचा आमदार 100% आमदार करणार म्हणजे करणारच. संघ बांधलेला आहे. त्यात कुठे फरक होणार नाही. त्यासाठीच मी आलो इथं. मला काय कुठे पदासाठी नाही आहे. हा माझा मुलगाच आहे. आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमचं कुटुंब प्रमुखाचं झाला असा होतोय. आणि शिवसेनेसाठी आता लढा कायमचा राहणार आहेत. मी आजारी होतो, मला कॅन्सर झालं होतं. आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे. शिवसेना प्रमुखाचा विचार, सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे. केव्हा पण कधी पण माझा प्राण जाईपर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणार आहे. आणि या भगवा ताट मानेने जगला पाहिजे. आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला शिकवण दिली. आदरणीय शिवसेना प्रमुखामुळे मी आमदार झालो. मी आज पेन्शन घेतो ते बाळासाहेबांमुळं. त्या सोलापूरच्या जनतेचे मी अन्न खातो. या जनतेला विश्वासघात न करता या भाजपवाल्यांनी फसवलं. फडणवीससुद्धा मला पद देतो हे देतो आपण पण सांगितलं. पण मला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. म्हणून सोलापूरचा विकास व्हावा, तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्याचा प्रश्न सुटावा, उजनीचं पाणी मिळावा, सोलापूरला दररोज पाणी मिळावा, या हेतूने मी त्या भागात आमदार व्हावासाठी प्रयत्न केलो. पण बापूला निवडून आणलं. अहो, हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे. यांना साधा पक्षाचं तिकीट देत नाही तरी अपक्ष थांबतात. कुठं काय आहे माहितीसुद्धा नाही आहे. लिंगायत म्हणून चालत नाही. एका जमात्यावरती आमदार कोणी होत नाही. त्याला कष्ट करावं लागतं, त्याला दुःख सुखात जावं लागतं, पाणी गाळावं लागतं, घाम घालावं लागतं. ते उभारलेत कुणाच्या जीवावरती, कुणाच्या काम केले, कुठे त्यांनी मदत केली, कुठं आले त्यांनी, काय नाही आहे. आता ते त्यांना विचारा, मला माहिती नाही आहे. पण आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा हा आपला उमेदवार निवडून आणणार. सोलापूर जिल्ह्यात दौरा करणार. जिथं जिथं शिवसेनेचे आमचे उद्धव साहेबांचे उमेदवार आहेत त्यासाठी प्रचार करू, निवडून आणू, लढत राहू, चांगलं काम करून दाखवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.